नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 25 जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,41,000. 22 कॅरेट दर आहे 1,29,720. तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,22,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात 2026-27 साठी कोल्हापूर जिल्ह्याचा 47,000 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा मंजूर. खरीप पीक कर्ज वितरणाचे जुलै अखेर 100% उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. सर्व बँका आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन. राजगोळी परिसरात पावसाच्या पुनरागमनामुळे भात शेतीला नवसंजीवनी. बाळ भांगलणीच्या कामांना वेग. महिला शेतमजुरांची शेतात लगबग. नियमित पाऊस झाल्यास यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा. उंबरवाडीतील सावंत कुटुंबाची देशसेवेची परंपरा कायम. नीरज सावंत सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच रजेवर. मनाली सावंत मुंबई पोलीस प्रशिक्षणासाठी सज्ज. आजी माजी सैनिक संघटनेकडून सावंत भावंडांचा सत्कार. बागिलगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 50 नागरिकांची तपासणी. 19 मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड. आमदार शिवाजीराव पाटील वैद्यकीय मदत कक्ष आणि व्हिजन फाउंडेशन इंडियाचा उपक्रम. कोरतचे ओम महाराज शिरगावकर यांना सर्वोत्तम व्यक्तिमत्व 2026 अंतर्गत बाल कीर्तनकार पुरस्कार. अल्पवयात वारकरी परंपरेचा विचार समाजापर्यंत पोहोचवल्याबद्दल झाला सन्मान. ठाणे येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेते दिलीप केदार यांच्या हस्ते गौरव. शाहू महाराजांच्या विचारांचा जयघोष करणारेच त्यांच्या विचारांचे मारेकरी ठरत असल्याची प्राध्यापक ॲडव्होकेट NS पाटील यांची खंत. रभा माडगुळकर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वैचारिक व्याख्यान. नव्या शैक्षणिक धोरणासह शिक्षण व्यवस्थेतील विसंगतीवर परखड भाष्य. प्राध्यापक गुरुलिंग खंदारे यांना नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड प्रदान. योग, प्रसार, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल. कोल्हापुरात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.